मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी उद्यापर्यंत पावसाचा रेड अलर्ट. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता. पावसानं उसंत घेतल्यानंतर मुंबई मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं, पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं. मुंबई मेट्रो 3च्या वरळी नाका स्थानकाला तलावाचं स्वरूप. पहिल्याच पावसाकडून मुंबईच्या ॲक्वा लाईनची पोलखोल, तरी देखील मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम. काम पूर्ण झालं नव्हतं तर उद्घाटन केलंच कशाला? वरळी नाका मेट्रो स्टेशनच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल. तर ठाकरेंच्या कमिशनगिरीमुळे मुंबईची ही अवस्था, शेलारांचा पलटवार. मुंबईत मे महिन्यात गेल्या 107 वर्षातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस. आतापर्यंत 295 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद. पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण. बारामतीत 5 दिवसात 314 मिलीमीटर पाऊस. नीरा डावा कालवा फुटल्यानं शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिकांचं मोठं नुकसान. माझाच्या कॅमेऱ्यासमोर मांडली कैफियत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीत पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा. एक वेळ भरपाई नको पण अतिक्रमण काढा, बारामतीकरांचा आक्रोश. सकाळपासून रायगड आणि नवी मुंबईला झोडपणाऱ्या पावसाची संध्याकाळनंतर विश्रांती. हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात. घरात आणि दुकानात पाणी शिरल्यानं नुकसान. सातारा जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग. कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो, तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमाळाचा धबधबा, त्याच्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. साताऱ्यातील माण तालुक्यात पावसामुळे रस्त्यांची दैना. तरुण खांद्यावर दुचाकी उचलून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी कांदा पिकाला फटका, तर सिन्नर बाजार समितीमधील कांद्याच्या गोण्याही भिजल्या. बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती. नांदेडमधल्या सभेत अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणेचा सासरच्यांकडून छळ झाल्याची माहिती. वैष्णवीच्या अंगावर 29 मारहाणीचे व्रण आढळल्याचंही शवविच्छेदन अहवालात नमूद.